या दादा जय बाळूमामा. तुमची सध्या यूट्यूब आपला चॅनल आदमापूरची चालत वारी जी इंस्टाग्राम आणि यूट्यूबला आपले व्हिडिओ असते त्या. अरे वा, अभिनंदन अभिनंदन, धन्यवाद जय बाळूमामा. तर त्याच्यावरती तुमची आता ही मुलाखत चालू आहे. साधारणतः 3 ते 4 हजार जण तुम्हाला आता लाईव्ह बघत आहेत. तर मामांच्या सेवेसंदर्भात आम्हाला तुम्ही काय सांगचाल की बाबा सेवा केल्यानंतर जे काही अनुभव असतात त्यातला एखादा अनुभव आम्हाला सांगू शकता का तुम्ही? कोण सांगणार, सांगा कोण बोलणार? या दादा कोण बोलणार सांगा. भाऊ या राव, तुम्हाला 3-4 हजार लोक बघते ती आता सध्या यूट्यूबला लाईव्ह तुमची मुलाखत चालू आहे. या चला या चला. खूप सुंदर असं नियोजन आहे. दही लावायचं आहे, त्यातून दूध बनवायला चालू आहे. आजची सकाळी 6 वाजता झोपायचं आमचं नियोजन आहे. 6 ते 7:30 दीड तास आराम आहे. वाळवा तालुका जो आहे, तालुका ना दादा वाळवा, तिथून सेवेकरी मग किती वाजता निघला होता घरने? 11ला. 10:30 पावणे 11ला निघालो. किती जण आला तुम्ही आता वालोगला? 12 जण, 14 जण. 14 जण. आणि बाकीचे आहे ती का 14 जण आहेत सगळे? होय. आधी मानगावचा वालोग होता ना? आला मानगाव काय माहित नाही. होय. वाळव्याचाच राहे. एकत्र जर 2-3 वालोग असलं तर वाजवाय ती जमतं का? नियोजन होतं का तेवढं? का काय कमी जास्त होतं मागं पुढं? नाही होत का? आता तुम्ही पहिल्यांदाच आलाय का ह्याच्या अगोदर सेवा केली? हो, पिढ्यान पिढ्या याच झालेली सेवा. ते 11 वर्षाचा जी मुलगा आलाय त्यांच्या वडिलांनी बी सेवा केलेली असेल शक्यतो. सगळ्यांच्या घरातले, प्रत्येकांच्या घरातले आहेत. होय. आम्ही 5 नंबरवर असतो, 7 नंबरवर जातो. हा हा. आता 5 नंबर कुठं आहे काय माहित आहे का? 7 नंबर कुठं आहे माहित आहे? 7 नंबर वडगाव मध्ये. वडगाव पेट नाका, पेट वडगाव. आणि ही खालचं बोशे पंढरपूर बसलं का? नाही इथं चांगली बसली. बरं बोसे म्हणजे जवळपास ती 2 आमच्या आहेत. हा हा. ती कसं 40 किलोमीटर वरती आहे ती. बरं दोन्ही पण बघ. तरी पण तुम्ही इकडे कसं काय आला एवढ्या लांब? म्हणजे तुमचं फिक्स येतं बाबा नियोजन असतं म्हणायचं. आता ती जी छोटा बाई आला ती बी वालोग वाजवणार का? होय. तर आता हे तुमचं कसं देवाच्या सेवा असते का काय तुमची? आपलं त्या ववीसारखं कीर्तनासारखं काय फी वगैरे काय असते? बरं आता समजा आपल्या त्या एखाद्या कार्यक्रमाला जर तुम्हाला बोलावायचं म्हणलं तर ती कसं राहते त्याची फी वगैरे काय? किती? 500 कार्यक्रम असेल तर. हा वैयक्तिकच की वैयक्तिक असलं तर आपल्यात काही कोण घेत नाही. काय वैयक्तिक कार्यक्रम असला तर किती रुपये घेतलं? कार्यक्रम असला तर ते डोलाला काय असेल ते मानधन त्यांचं काय साधारणतः 500 हा. हा असं बजेटमध्ये असेल. आणि येणं जाणं त्या मालकाने केलं पाहिजे. त्या मालकात केलं. पण आल्यानंतर आपला जे कार्यक्रम असतो ते दिवसात कधीही केला जातो का फक्त संध्याकाळीच असतो? कधी तुमच्या काय आता उद्या आपला कधी आहे, दिवसाच आहे का संध्याकाळी? सकाळ म्हणलं सकाळी, संध्याकाळी म्हणलं तर वालोग संध्याकाळी इथला सकाळच्या. म्हणजे तुम्ही होय म्हणजे किती वाजता? म्हणजे तसं तुमचं काय म्हणणं नाही? बरं. आता तुम्ही पहिल्यांदा वालोग किती वर्षी वाजवला होता आहे का काय तुम्ही सांगू शकता? वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही वालोग वाजवायला कार्यक्रम? लहानपणापासून वालोग करते ती. फक्त कसं आहे 11 वर्षापासून चालू. म्हणजे ढोल जी आपला की कार्यक्रम चालू झाला. कसं असते ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर ढोल असते ती. लहान ढोल, मोठं ढोल, ज्याची ताकद मोठी आहे त्याला मोठा ढोल. चालतंय, असू द्या. बाकी आता तुम्ही खांडावर सेवा केलेली आहे का कधी? मेंढी माऊली राखणी केली. कुठल्या बघ्यात केलेले? 5 नंबर, 7 नंबर. होय. कोणत्या खांडात होता काय? निळ्या खांडात. होय. त्यातल्या आवडते एखाद्या मेंढीचं किंवा लाहोराचं नाव घेऊ काय? एखाद्या बकऱ्याचं नाव? गौरी. मला वाटतं जवळपास सगळ्याच बघ्यात कुठल्या तरी एकातर तर नाव गौरी असतंच. मी 15 नंबरवर बी बघितलं. इथं बी आपली इथं गौरी एक आहे. हा. आणि ती शक्यतो त्याला बोललेलं ही केलेलं सगळ्या बघ्यात जास्त एकच मेंढी असते की ती त्या मेंढीला बोलवलं आपण. इथं बी गौरी जायली.
त्या मेंढीला जर आपण